गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। याच प्रकरणी अटकेत असलेल्या 5ही आरोपींची काल न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे, तर उर्वरित 3 आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ड्रग्स प्रकरणामधील आरोपी क्रमांक 3, 4, 5 आणि 9 यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। मात्र बेकायदेशीर अटकेचे अर्ज फेटाळत कोर्टाने सगळे आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे। नेस्को प्रशासन जे आयोजक आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत, जे सुपरवायझर आहेत, त्यांनी हे आरोपी नंबर 7 आणि 9 याला बिना पैशाचं म्हणजे 1000 रुपये आणि 2000 रुपये हे घेऊन मागच्या दरवाज्यामध्ये हॉल नंबर 5 येथून हॉल नंबर 5 मध्ये जाण्यासाठी गेट नंबर 9 मधून एंट्री दिलेली आहे। आजच्या रिमांडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। आज एकंदरीत 5 आरोपींना जेसी झालेला आहे आणि 6, 7 आणि 9 ह्या 3 आरोपींना 20 पर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। गोरेगावमधील नेस्को ड्रग्स प्रकरणामधील आरोपी विनीत गेरेलानीकडून 305 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले। विनीतच्या घरामधून एमडीएमच्या 5 गोळ्या या जप्त करण्यात आलेल्या असून या गोळ्यांची किंमत 20,000 रुपये आहे। तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नेस्को ड्रग्स प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामधील फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक करण्यात आली आहे। वनराई पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कार्यान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। तर दरम्यान आरोपी आयुष हा मुंबई गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचत त्याला ताब्यात घेतलंय। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये वाढ होतीये। खरातची 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। महिला अत्याचाराच्या 4थ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातची पोलीस कोठडीमध्ये काल रवानगी करण्यात आली आणि त्यानंतर व्हीसीआरद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। भोंदू अशोक खरात याला आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। महिला अत्याचार संदर्भामध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा एसआयटीने घेतलेला आहे। आज भोंदू अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे आणि त्यामुळे खरात प्रकरणामध्ये अजून कोणकोणते खुलासे होणार याकडे देखील लक्ष लागले। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालाय। शुक्रवारी समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ भीषण अपघात झाला। या प्रकरणी आता कंटेनर चालक चौकशीसाठी कोपरगाव पोलीस ठाण्यात आलाय। कंटेनर थांबलेला नव्हता, फक्त वेग कमी होता। शेळकेंचीच गाडी मागून आली आणि धडकली अशी माहिती कंटेनर चालकानं पोलिसांना दिली आहे। कंटेनर चालक जमाल वारिस उत्तर प्रदेशमधील अमेठीचा राहणारा असून तो हैदराबादवरून अहमदाबादकडे निघालेला होता। फिर मैं निकला था हैदराबाद से जा रहा था अहमदाबाद। अच्छा, क्या हुआ फिर समृद्धि पे क्या हुआ? समृद्धि में आ रहा था, गाड़ी मेरा हिट हो गया था। अच्छा। कूलेंट नहीं था। हाँ। इसीलिए वो गाड़ी गर्म हो गया, मैं साइड जा रहा हूँ, एक्सीडेंट। तो ठहर गया था समृद्धि पे? तो जी सर, मैं उससे पहले 2-3 मरतबा रुक चुका था। रुका था कि गाड़ी चल रहा था तुझी? नहीं, उतनी टाइम तो चल रहा था, पहले रुका था। पहले रुका था, गाड़ी में बिगाड़ हुआ था तेरा? जी जी। तो क्या देखा, मतलब कैसे, मतलब ये सर आवाज आया, मैं नीचे उतरा, शीशा में देखा, कुछ दिखाई नहीं था। नीचे उतरा तो देखा अंदर गाड़ी लगा। अच्छा। एटीएस प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। काल एसआयटी कडून त्यांनी घटनेची माहिती घेतली, तर आज देखील महिला आयोगाचं पथक हे माहितीचा आढावा घेणार आहे। नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणामध्ये मुख्य संशयित दानिश शेखनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। या अर्जावरती येत्या 2 मे रोजी सुनावणी होणार आहे। दरम्यान दानिश शेख विरोधामध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याच्या जामीन अर्जावरती न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकमध्ये टीसीएस कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील फरार संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावरती उद्या सुनावणी होणार आहे। नाशिक रोड न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। गरोदर असल्याचा दाखला देत निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील आरोपी रजा मेमन आणि शफी शेखच्या मोबाईलमधील डेटा हा रिकव्हर झाल्याची माहिती मिळते आणि यामधून महिलांवरती अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमध्ये पीडितांसोबत झालेले संवाद हे उघडकीस आलेत। धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी कट्टरपंथी संघटनांच्या संपर्कामध्ये होते का याबद्दल काही पुरावे मिळाल्याची माहिती देखील समोर येते
आणि या प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधील डेटा आणि तांत्रिक पुरावे गोळा करून काल कोर्टात पुन्हा आरोपींची हजेरी करण्यात आली. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड झालंय. तरुणीला जबरदस्तीनं दारू आणि सिगारेट देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तन्झीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. तर इतर मुलींना देखील टार्गेट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं असून पोलीस कोठडीची मागणी होती. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान इथं मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूला गजाआड करण्यात आलाय. दत्तधाम सरकार नावानं तो दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या भोंदू विरोधामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेला अटक केली आहे. तर गडगेच्या भोंदूगिरीचे अनेक कारनामे समोर आलेत. व्यवसायामधील नुकसानासह सांधेदुखी, मणक्याचा त्रास, कॅन्सरसारखे आजार मंत्राने बरे झाल्याचा दावा राजेंद्र गडगे करायचा. त्याचे काही व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करायचा. संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान इथं या भोंदूचा दरबार भरत होता. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या भोंदूबाबाचा आणखी एक प्रताप समोर आलाय. पोटाचा आजार दूर करण्याच्या आणि लग्न जमवून देण्याच्या नावाखाली या भोंदूनं बीडमधील तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणानं केलाय. आणि यासाठी भोंदूनं तरुणाकडून तब्बल 22,000 रुपये उकळल्याची माहितीही तरुणानं दिली आहे. दरम्यान याबाबत युवकानं भोंदू बाबाबाबत माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला असल्याची देखील माहिती मिळते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली आहे. पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सगळ्याच अधिकाऱ्यांकडून बावनकुळेंनी आढावा घेतलाय. सध्या परतवाडा प्रकरणी अनेक दावे केले जात आहेत, मात्र पोलिसांची माहितीच अधिकृत समजावी असं बावनकुळेंनी सांगितलंय. तर बोंडे, नवनीत राणा, प्यारे खान यांच्यासह कुणी देखील तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशी सक्त ताकीद देखील बावनकुळेंनी दिली आहे. बोंडे साहेबाकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कोणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे. जालन्याच्या अंबड तालुक्यामधील साष्ट पिंपळ गावामध्ये गोदावरी नदीच्या पात्रामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. वाळू माफियांकडून नदीचं पात्र हे अक्षरशः पोखरलं जात असून पर्यावरणाला धोका निर्माण झालाय. 2 वाळू घाटांवरती दिवस रात्र नियमबाह्य उत्खनन सुरू असून परवानगीपेक्षा तिप्पट वाळूचा उपसा होत असल्याचं सांगितलं जात आहे. आणि यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठाले खड्डे पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे. ओव्हरलोड ट्रकद्वारे वाहतूक सुरू असल्यामुळे नदीपात्राची मोठी हानी होत असल्याचं समोर आलंय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील बोरगावात धक्कादायक घटना घडली आहे. केवळ मटण नीट शिजलं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानं एका संसाराची राखरांगोळी झाली आहे. घरी जेवायला आलेल्या मित्रासमोर पतीनं अपमान सहन न झाल्यामुळे पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. चेतना जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. चेतनाचा पती मनोज जाधवनं पाहुण्यांसमोरच मटण व्यवस्थित शिजलं नसल्याच्या कारणावरून वाद घातला आणि त्यानंतर चेतनानं टोकाचं पाऊल उचललंय. या प्रकरणी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बोरगाव राबडी जे गाव आहे तिथं पती पत्नीचा वाद झाला होता. पतीने चिकन आणून दिलं आणि आपल्या मित्राला जेवायला बोलवलेलं होतं. ते चिकन अर्धवट शिजलं या कारणावरनं पतीने त्याच्या पत्नीला आपल्या मित्रांसोबतच थोडंसं रागावलं आणि यापूर्वी सुद्धा त्यांचे बरेच दिवसांपासून वाद चालू होते. त्या कारणावरून त्याच्या पत्नीने पॉयझन घेऊन आत्महत्या केली आणि पत्नीचे जे काही नातेवाईक होते त्यांनी तक्रार दिल्यावरून पतीविरुद्ध 306 आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. तपास चालू आहे. परभणीच्या सेलू शहरात जुन्या वादामधून घडलेल्या हत्येच्या घटनेनं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. गायत्री नगर परिसरामध्ये आदित्य प्रधान या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरामध्ये असंतोष पसरलाय.
आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह सोली पोलीस ठाण्यासमोरच ठेवत आक्रमक पवित्रा घेतला. आज आठवडी बाजार असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे. मीरा भाईंदर परिसरामधून पोलिसांवरती गंभीर आरोप करण्यात आलेत. मीरा रोड परिसरामध्ये एका महिलेनं एक्स पोस्ट करत पोलिसांनी खंडणी उकळल्याचा दावा केलाय. 17 एप्रिलला कानाकिया रोडजवळ गाडीमध्ये बसलेल्या त्या महिलेवरती आणि तिच्या मित्रावरती कोणतीही बेकायदेशीर कृती नसताना धमकावून 6,000 रुपये घेतल्याचा आरोप या महिलेनं तक्रारीमध्ये केलाय. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तालयानं चौकशी सुरू केलेली असून प्रकरण हे मीरा रोड पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी पाठवण्यात आलंय. मुंबईमधील मालाडमध्ये देवीच्या मिरवणुकीमध्ये क्रेनला लटकून सहभागी झालेल्या तरुणांविरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय. 15 तारखेला मालाडमध्ये श्री मुथू मरियम्मन देवीची मिरवणूक ही काढण्यात आलेली होती आणि यामध्ये एक तरुण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रेनला लटकून मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. मालाड पोलिसांनी तरुणाच्या या अंधश्रद्धेविरोधामध्ये एफआयआर दाखल केलाय. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामधील आरावी गावाकडे पनवेलवरून परतत असताना नरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झालाय. म्हसळा शहराजवळच्या जांभूळ गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी ही थेट आंब्याच्या झाडावरती आदळली. या अपघातामध्ये नरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झालेला असून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील या गंभीर जखमी झाल्यात. मुलाच्या लग्नाच्या काही दिवस आधीच घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. वाशिमच्या देवपेठ भागामध्ये भरधाव चारचाकीचा भीषण अपघात झालाय. चालकाचा ताबा सुटल्यामुळे या गाडीनं 2 दुचाकींना जोरदार धडक देऊन 4 जणांना जखमी केलंय. तर गाडीनं विहिरीच्या कठड्यावरून चढून महावितरणाच्या खांबाला धडक देत घराची भिंत देखील तोडली. या अपघातामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याचबरोबर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. आज पश्चिम महाराष्ट्रामधील घाट परिसर त्याचबरोबर उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यामधील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुढील 2 दिवस देखील राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह पुणे विभाग, मराठवाडा आणि विदर्भामधील देखील काही प्रमाणामध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे तापमानानं उच्चांक गाठलाय. काल वर्ध्यामध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूरमध्ये 44.2 अंश सेल्सिअस, अकोल्यामध्ये 44.3, अमरावतीमध्ये 44 आणि चंद्रपूरमध्ये 43.4 तर गडचिरोली आणि भंडारा इथं 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. पुढील 2 दिवस देखील उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली. बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून एसी बंद आहेत. भर उन्हाळ्यामध्ये एसी बंद असल्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सध्या बुलढाण्यामधील तापमान हे 42 अंशांवरती पोहोचलंय. राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब, असंवेदनशील आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऐन उन्हाळ्यामध्ये 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे. राज्यामध्ये उन्हाचा पारा हा ऐन 44 अंशांपर्यंत वाढलेला असताना 24 एप्रिलला 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही घेण्यात येते. 24 एप्रिलला सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहण्याची सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. मात्र एकीकडे उन्हानं नवा उच्चांक गाठलेला असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या या अजब निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. काल तापमान हे 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. तर आज देखील ते 43 अंशांच्या पुढे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारी 11 ते 4 या वेळेमध्ये बाहेर पडणं हे टाळतायत. एप्रिलमध्येच येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे येणारा मे महिना हा अधिक धोकादायक ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगर किन्ही इथल्या 25 वर्षीय गोपाळ ठाकरे हे शेतामध्ये हळद काढणीच्या कामात मदत करत असताना चक्कर येऊन कोसळले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. या घटनेमुळे डोंगर किन्ही परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचा अंदाज आहे.
पारनेरच्या ढवळपुरीजवळ असलेल्या माळवाडी इथं 45 वर्षीय हर्षदा चौधरी या महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. हर्षदा चौधरी या दुपारच्या वेळेस जनावरांसाठी चारा काढत असताना उष्णतेचा त्रास झाला. पतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं, मात्र त्यांच्या रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच मृत्यू झालेला होता. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई असल्याचं समोर आलंय. खारेपाट विभागामधील 18 गावं आणि 29 वाड्या ह्या अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जलजीवन मिशन सारख्या योजना देखील अपयशी ठरत असल्यामुळे गावकऱ्यांची अडचण वाढली आहे. 5 दिवसांनी होणारा अपुरा पाणी पुरवठा आणि दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. सातारा जिल्ह्यामध्ये विटा, मेढा आणि महाबळेश्वर या राज्य महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. कोंडवे गावाच्या हद्दीमध्ये रस्त्यालगत 4 उघड्या विहिरी असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जाते. या मार्गावरती दिवस रात्र पर्यटकांची वर्दळ असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना विहिरींचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ सुरक्षा कठडे उभारावेत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यामधील शिंदोला लगतच्या कोलगाव कोळसा खाणी परिसरामध्ये धक्कादायक चित्र समोर आलंय. थेट पट्टेदार वाघाचा मुक्त संचार दिसून येतोय. या मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही महिन्यांपासून या भागामध्ये वाघांचा वावर हा वाढत असल्याचं समोर येत असून मादी वाघिणीसह पिल्लांचं देखील दर्शन होत आहे. पाणी, भक्ष्य आणि सुरक्षित निवाऱ्यामुळे वाघांनी या भागामध्ये ठाण मांडल्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान मानवी वस्तीच्या जवळ वाढता वावर लक्षात घेता वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होतीये. ठाण्यातील टेंभी नाका मित्रमंडळ यांच्याकडून पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी तिथीनुसार छत्रपती शिवजयंती साजरी करण्याची परंपरा ही सुरू केलेली होती आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विभाग प्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटेंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक हे उपस्थित होते. भाजपच्या भीमज्योत यात्रेचं काल अकोल्यामध्ये आगमन झालं. दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत असलेली ही यात्रा काल अकोल्यामध्ये दाखल झाली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर, विधानसभेमधील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड यांच्यासह आमदार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शहरामधील सिटी स्पोर्ट क्लब इथं यात्रेनिमित्त भाजपची सभा पार पडली. प्रकाश आंबेडकर यांच्या गडामध्ये भाजपकडून दलित मतदारांना ओढण्याचा हा प्रयत्न केल्याची सध्या चर्चा रंगतीये. मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव होणार आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या दागिन्यांसह शुद्ध चांदीच्या विटांचा देखील या लिलावामध्ये समावेश असणार असून संपूर्ण प्रक्रिया ही शासन नियमांनुसारच पार पडणार आहे. या लिलावामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन न्यासानं केलंय. पुण्यामध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोचा जागर होणार आहे. नुकतंच वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचं अनावरण करण्यात आलंय. तर या वेबसाईटमुळे जगभरातील उद्योजकांना एक्स्पोची माहिती मिळणं आणि नाव नोंदणी करणं हे अधिक सोपं होणार आहे. एक्स्पो यशस्वी करण्यासाठी राज्यामधील सर्वच पदाधिकारी हे सज्ज झालेत. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र इथं 15 मे पासून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजामधील उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शक संस्था ही तयार झाली आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तब्बल 1 लाख पेट्यांपैकी 60,000 पेट्या या कोकणातील हापूस तर 40,000 पेट्या दक्षिण भारतामधून आल्यात. आवक वाढल्यामुळे दर हे 30 ते 40% घसरलेत. हापूस आंब्याची पेटी 1500 ते 2500 रुपयांना विकली जाते. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे यंदा हापूसचा हंगाम 15 मे पर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.